राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघाचे जे प्रवक्ते आहेत सुनील आंबेकर, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे की औरंगजेबाची कबर हा मुद्दा हा संयुक्तिक ठरणार नाही. त्यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदाची कान टोचलेले आहे. आम्ही हे सातत्याने म्हणतोय, पण आम्ही म्हटलं की औरंगजेबांचा बाप होतो, आम्ही औरंगजेबाची औलाद होतो. आता सुनील आंबेकर बोलतायत, आता हे सुनील आंबेकरांचा बाप कोणी सांगावं बोलणाऱ्यांनी. मी सुनील आंबेकर आणि RSS यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी भूमिका घेतली. हे महाराष्ट्र पेटवण्याची जी कामं चालू आहे, 350 वर्षापूर्वीची कबर, माझ्या राजाची, माझ्या ढाकल्या धन्याची, ताराबाईची, शौर्याची ओळख म्हणजे औरंगजेबाची कबर आहे. हे आता आम्हाला पण उघड भूमिका घ्यावी लागेल की युद्धासाठी आलेला औरंगजेब आपल्या घरीही जाऊ शकला नाही. कोणामुळे? शिवाजी महाराजांमुळे, संभाजी महाराजांमुळे, ताराबाईमुळे. आणि अखेरीस त्याचं थडकं त्याच्या घरी नाही झालं, त्याचं थडकं आमच्या इथे उभं राहिलं, आमच्या महाराष्ट्रात. आणि ते आमच्या शौर्याची निशाणी आहे की औरंगजेबाला आमच्या इथेच गाडावा लागला, पुरावा लागला. अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे की शिवाजी महाराजांची हत्या करायला आलेला आणि आमच्याच काही जणांना साथीला घेतलेल्या अफजल खानाला अखिलेश आम्ही इथेच गाडला. तो गाडलेला अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे. हे आमचं शौर्य पुसण्याचं काम काही जण करत होते. आज बरं झालं RSS त्यांचेच कान टोचले. परंतु सुनील आंबेकर पुढे पत्रकार परिषदेमध्ये असं देखील म्हणाले की औरंगजेबाच्या मुद्द्यावरून गदारोळ करणं हा काही योग्य भाग नाहीये, सोसायटीला ते हानिकारक आहे, समाजाला हानिकारक आहे असं म्हणतो. मी तेच म्हणतो की मी RSSचा कट्टर विरोधक आहे, त्यांचा वैचारिक विरोध आहे. पण काही वेळेस काही भूमिकेचं अभिनंदन करावं लागेल. तसं मी त्यांच्या भूमिकेचं अभिनंदन करतो, कारण का आम्ही औरंगजेबाबद्दल बोललो असतो की आतापर्यंत राग लागेल. औरंगजेब याचा बाप आहे, हा औरंगजेबाच्या खानदानातला आहे, काय बोलणार? औरंगजेब आमचा बाप काढण्यात तर किती जणांना मजा येत असते. अरे पण तुम्ही आमच्या महाराजांचं शौर्य पुसताय. औरंगजेब जिथे पुरला गेलाय तो आमच्या महाराजांच्या शौर्याची निशाणी आहे की घरी जाता आलं नाही त्याला इथेच मरावं लागलं आणि इथेच काढलं आम्ही त्याला. शिवाजी महाराजांची हत्या करायला आलेला अफजल खान याची कबर ही आमच्या महाराजांच्या शौर्याची, बुद्धीची, त्यांच्या हुशारीची, त्यांच्या गरिबी काव्याची ओळख आहे. तुम्हाला त्या सगळ्या ओळखी पुसायच्या आहेत, कारण का कालानुरूप आतापर्यंत इतिहासाने हे कायम दाखवून दिलंय की महाराष्ट्रातला एक विशिष्ट गट हा कायम शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विरोधात होता. तेव्हाही होता, कालही होता आणि आजही. पण नागपूरची घटना घडल्यानंतर संघ ही भूमिका स्पष्ट करते. मागच्या 7 दिवसापासून कारण का नागपूरमध्ये कधी दंगलच झाली नव्हती. अशी शहरं जर पेटायला लागली तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली नाही, हे RSSलाही कळलं असेल. पण उशिरा त्यांनी भूमिका मांडली, कारण ही उशिरापा मांडली, पण मांडली ना, जाऊ द्या ना, आम्ही मांडत होतो. पेटवायचं काम संघच करते ना. नाही, मला तेच म्हणायचंय की संघाने हे आता ओळखावं की यांचं काय चालू आहे. सत्तेच्या राजकारणासाठी औरंगजेबाचा वापर, एवढंच त्याचं एका वाक्यात उत्तर आहे. सर, लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये राम मंदिर अयोध्येचा मुद्दा होता. आता इथून पुढच्या निवडणुकांमध्ये औरंगजेब कबर हा मुद्दा असेल असं आंबेडकर, प्रकाश आंबेडकर. औरंगजेब कबर वगैरे जाऊ द्या. प्रश्न हा आहे की असंच तोडून मोडून फोडून इतिहास पुसला जाऊ शकतो का? आजपासून 100 वर्षानंतर जेव्हा विचारलं जाईल इतिहासामध्ये की शिवाजी महाराज का सबसे बड़ा शत्रु कौन था, आजही आपल्याला जेव्हा विचारतील शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू कोण होता, कोणाचं नाव घ्याल? औरंगजेब. कोण मरा की जर अरे अभिमानाने सांगू की साला दिल्लीचा राजा होता, दिल्लीला बसायचा, पण मेला माझ्या गावात. ही आमची कॉलर टाईट करते, मराठी माणसाची कॉलर टाईट करणारी गोष्ट आहे की एवढा मोठा शत्रू
लाखोचं सैन्य घेऊन येणारा औरंगजेब अखेरीस तडफडून कुठे मेला? तर माझ्या मराठी मातीत त्याचं थडगं उभारलं. हे आमचे शौर्याची लोक आहेत. आमचं शौर्य यांना पोसायचं आहे. बरं झालं RSS बोलली, आम्हाला बोलण्याला तर ताकद मिळाली. तर आम्ही बोललो की औरंगजेबाचा बाप आहे, हा औरंगजेबाच्या खानदानात आहे, थोडं बोललेली झालं का? मी नेहमी सांगतो की ह्याच्या मागचा प्लॅनच आहे की यांना शिवाजी महाराजांची उंची कमी करायची आहे, यांना संभाजी महाराजांची उंची कमी करायची आहे, यांना ताराबाईंची उंची कमी करायची आहे. अरे एवढी हिंमत आहे ना तुमच्यात, तर संभाजी महाराजांबद्दल जे गलिच्छ लिखाण काही साहित्यिकांनी केलं आहे आणि संभाजी महाराजांना बदनाम केलंय, ते साहित्य पुसा ना. हे साहित्य पुसा हिंमत असेल का? हिंमत आहे? बोला, त्याच्यावर वाद करूया. माझं तेच म्हणणं आहे की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, जी कृष्णाची कुलकर्णीची औलाद आहे, जिने अफजल खानाला साथ दिली, तेच लोक महाराष्ट्र पेटू इच्छित आहेत. आणि खरं झालं RSSने भूमिका घेतली. आता आम्ही देखील उलट भूमिका घ्यायला तयार झालो आहोत की औरंगजेबाचं राजकारण हे फक्त महाराष्ट्र सरकारचं निवडणुकीच्या यशानंतर आलेलं अपयश झाकण्यासाठी औरंगजेबाला पुढं केलं जात आहे. असं आहे की मला या गोष्टीचा महाराष्ट्राला सांगायचं आहे की कालपासनं सभागृहात असं सांगितलं गेलं ही पूर्वनियोजित दंगल होती आणि नागपूरचे आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितलं की ही पूर्वनियोजित नव्हती. तुला नेमकं करायचंय काय? मला विसंगती आहे, ही क्लिअर कट विसंगती आहे. आयुक्त सांगतो मुलाखती तिथे कुठेही काहीही नियोजित नव्हतं की एक कन्स्ट्रक्शन साईटला जाणारी ट्रक होती, त्याच्यात दगड होते. म्हणजे आपण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राला संबोधित करत असतात, तुम्ही महाराष्ट्राला येडे बनवतात. येडे महाराष्ट्र जळेल असं काम करताय. महाराष्ट्रामध्ये आगडोंब पसरावा, महाराष्ट्रामध्ये हत्या व्हाव्यात, महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये दंगल व्हावी आणि 100-200 मरावेत. जर अशीच या सरकारची इच्छा असेल, मला सांगा, तुम्ही सभागृहात बोलल्यानंतर जर रवींद्र सिंगलांचं हे म्हणणे येत असेल तर मी तो रवींद्र सिंगल खोटं बोलतायत म्हणून त्यांना सस्पेंड करणार का? त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. मला हे डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूरचा अध्यक्ष फहीम खान आहे, तो हल्ल्याचा सूत्रधार असल्याने मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. मला फक्त जी वस्तुस्थिती समोर येते आणि खास करून RSSने जे म्हणणं मांडलंय, मला वाटतं की सोनाराने कान टिचले, उशिरा टोकली आणि हे पहिल्यांदाच करायला पाहिजे होतं. अख्खा महाराष्ट्र आगीत पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. RSSने उशिरा का होईना भूमिका घेतली. मला वाटतं ठीक आहे, चांगली भूमिका घेतली, पण आधी केलं असतं तर खूप बरं झालं असतं. महाराष्ट्राचं नुकसान होत आहे, पण जागतिक पुरोगामी महाराष्ट्र हळूहळू उद्ध्वस्त होईल अशी परिस्थिती निर्माण होते. आणि ज्या पद्धतीने भाषणं होत आहेत, ती भाषणं बघितल्यानंतर ती विधानसभेची भाषणं आहेत का कुठल्या नाट्यगृहामधला एखादा कलाकार असा? सभागृहाची भाषणं नाही आहेत. सभागृहामध्ये काहीतरी डिसन्सी असते, सभागृहामध्ये मांडण्याची एक पद्धत असते. आजपर्यंत अशी भाषणं या सभागृहाच्या पटलावरती विभा पाटील होऊन गेले, एस एन जोशी होऊन गेले, शरद पवार होऊन गेले, मनोहर जोशी होऊन गेले, गोपीनाथ मुंडे होऊन गेले. 93च्या दंगलीच्या दरम्यान गोपीनाथ मुंडे होते. पण अशी भाषणं सभागृहाच्या पटलावरती आजपर्यंत कधी आलेली नाही.